या गावात महिला प्रेग्नंट राहतात आणि इथली लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आता तुम्ही म्हणाल की यात काय नवीन आहे, हे तर नॉर्मलच आहे की. तर यात नवीन हे आहे की या गावात पुरुषांना येण्यासाठी सक्त मनाई आहे, तरीही इथल्या महिला प्रेग्नंट राहतात. जर एखाद्या पुरुषाने चुकून जर या गावची सीमा ओलांडली तर त्याला थेट जेलची हवा खावी लागते. पण नेमकं कुठे आहे हे गाव आणि या गोष्टी मागचं गुपित नेमकं काय आहे, जाणून घेऊया. पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. तर हे गाव आहे आफ्रिकेतल्या केनियाच्या घनदाट जंगलात वसलेलं, ज्याचं नाव आहे उमोजा. इथली घरं म्हणजे फक्त चार भिंती नाहीयेत, तर पुरुषांच्या अन्यायाविरुद्ध स्त्रियांनी पुकारलेलं एक बंड आहे. तर या गावाची गोष्ट सुरू होते 1990 मध्ये, जेव्हा रेबेका लोलोसोली नावाच्या एका धाडसी महिलेने 15 इतर महिलांसोबत मिळून हे गाव वसवलं. या त्या महिला होत्या ज्यांच्यावर ब्रिटिश सैनिकांनी अत्याचार केले होते. पण दुर्दैव बघा, जेव्हा ते आपल्या घरी परतल्या तेव्हा त्यांच्याच समाजाने आणि त्यांच्याच नवऱ्यांनी त्यांना अशुद्ध ठरवून घराबाहेर काढलं. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी या महिलांनी एकत्र येऊन उमोजा गाव वसवलं. आता हीच एकता या स्त्रियांचं बळ ठरली. सुरुवातीला या महिलांना वेगवेगळ्या लोकांकडून खूप त्रास दिला गेला. पुरुषांनी त्यांच्यावर हल्ले केले, पण या बायकांनी काही हार मानली नाही. त्यांनी गावाभोवती काटेरी कुंपण उभारलं आणि पुरुषांना आत यायला कायमची बंदी घातली. आता ज्या गावात पुरुषांना येण्यासाठी सक्त मनाई आहे, अगदी गावची सीमा ओलांडली तरीही कठोर शिक्षा आहे आणि चहूकडे फक्त महिलांचंच साम्राज्य आहे, अशा कडक नियम असलेल्या ठिकाणी बायका प्रेग्नंट होणं हे रहस्यच म्हणावं लागेल, ज्याने संपूर्ण जगाला बुचकळ्यात टाकलंय. तर तसं बघायला गेलं तर उमोजा गावचा नियम पुरुषांच्या गावात येण्यासंबंधी त्यांच्याशी संबंध ठेवण्यावर नाही. म्हणजेच या गावातल्या महिलांना आई होण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. जर एखाद्या महिलेला कुटुंब वाढवायचं असेल तर ती गावाच्या सीमेबाहेर जाते. तिथे ती तिच्या स्वतःच्या पसंतीच्या पुरुषाशी संबंध ठेवते. मात्र त्या पुरुषाला कधीही गावाच्या आत येण्याची परवानगी नसते. तो पुरुष त्या बाळाचा बाप असला तरी त्याला त्या मुलावर किंवा त्या स्त्रीवर कोणताही हक्क सांगता येत नाही. आई झाल्यानंतर ती स्त्री पुन्हा आपल्या गावात जाते आणि तिथे अख्खं गाव मिळून त्या बाळाचा सांभाळ करते. शिवाय या गावात मुलांच्या बाबतीत एक अत्यंत भावनिक नियमही पाळला जातो. तो असा की जर एखाद्या स्त्रीने मुलाला जन्म दिला तर तो मुलगा 18 वर्षांचा होईपर्यंतच आपल्या आईसोबत या गावात राहू शकतो. पण 18 वर्ष पूर्ण झाल्या झाल्या त्याला गाव सोडावं लागतं. उमोजाच्या सीमा त्याच्यासाठी कायमच्या बंद होतात. आज उमोजा हे गाव स्वावलंबनाचं, स्त्री सशक्तीकरणाचं उत्तम उदाहरण बनलंय. इथल्या स्त्रिया स्वतः दागिने बनवतात आणि ते टुरिस्टना विकून पैसे कमवतात. शिवाय त्या शेती करतात, घरं बांधतात आणि स्वतःची सुरक्षाही स्वतःच करतात. गुगल आणि अनेक ट्रॅव्हल डॉक्युमेंटरीज मध्ये या गावाचे फोटो पाहिले तर लक्षात येतं की इथल्या महिला किती आनंदी आणि समाधानी आहेत. कोणत्याही पुरुषाच्या आधाराशिवाय एक संपूर्ण गाव कसं चालू शकतं हे उमोजाने जगाला दाखवून दिलंय. आता काही लोक बायकांच्या या राहणीमानावर टीका करतात, तर काही जण ही सिस्टीम बेस्ट आहे असं म्हणतात. पण उमोजाच्या महिलांसाठी हे त्यांचं सुरक्षित बेट आहे, जिथे पुरुषांच्या अत्याचाराची सावलीही पोहोचू शकत नाही. या फिमेल ओनली व्हिलेज बद्दल तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.